प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ परवा श्लोक क्रमांक 25ला थांबलेलो होतो. 26 क्रमांकाचा श्लोकडा आपण वाटचाल करतोय. 25चा गोषवेरा पाहूया. आत्ताच आपण बोललेलं वाक्य आहे, एका जनार्दनी तुमचा दास. त्याला अपेक्षा करण्याची, जसं काल्याचा कीर्तनाला कोण पगार मागू शकतो? पगाराचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा. ज्याने कंटिन्यूस 7 दिवस भरवले तोच पगार मागू शकतो ना. तसं एका जनार्दनी तुमचा दास, ज्ञानाचा ज्यावेळेला आपण दास हो, नामाचे दास हो. नामदेव महाराजांच्या वंशजांनी काय नाव लिहिले? आडनाव बदलले, नामदास. आपण जेव्हा विष्णू दास विनवी नामा, बघा जेव्हा आपण दास होऊ ना त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. एरवी कळणार नाही. आपण राजे बनायला गेलो ना, राजे, आपली बुद्धी चालवायला लागलो, नाही जमणार. हो, दास व्हायला पाहिजे. आणि जो दास झालाय ना त्याला दास ही पदवी सामान्य नाही, दास हीच पदवी मालकाची आहे. आत्ता बघा, काही दास होते, काही दास मालक मेले आणि मालक झाले, ते सगळ्या प्रॉपर्टीचे मालक झालेले. करा माझ्या, तुम्ही बी करतो माझ्या, मी बी करतो, एवढी. आणि दास झालेलं तरी तुकाराम महाराज म्हणतात, दास ही पदवी सामान्य नाही, नोहे दास खरा. अरे झाला असे, मी दास पण नाही, तुकाराम महाराज म्हणतात. दास म्हणजे एक महान पदवी आहे ती. हो, आणि म्हणून नामदेव आपल्या ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल बोलतात, हनुमंत दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखले रामचरण, नाही तर रामचरण कळालं नसतं. बघा अशा पद्धतीचे 25 नंबरचा श्लोक वाचला होता आपण. फक्त श्लोक वाचून 26कडे जाऊया. ज्यामुळे धर्मग्रंथातील निश्चित आशय व गुरुवाक्य उपदेशातील गुढार्थ एखाद्यास अवगत होतो. कधी होतो? आशय एखाद्यासच अवगत होतो, त्याची बुद्धी मागच्या पद्धतीने सांगितलं, पूर्णपणे अनन्य त्याच्यामध्ये. त्यावेळेला त्याला ते कळलं जातं, ज्यामुळे केवळ सत्यत्वाची स्पष्टरित्या ओळख होते. धर्मग्रंथातील निश्चित आशय काय आहे? एवढे ग्रंथ वाचतो, त्या सगळ्या ग्रंथांचा उद्देश काय आहे? आत्मज्ञान जीवाला भेटावं. कोणताही ग्रंथ असू द्या, छोटा ग्रंथ असू मोठा असू. आपल्याला एखाद्या ग्रंथाचं नाव ऐकलं का असं वाटतं हे वाचू ते वाचू, पण पाहत गेलं तर शक्यतो सगळं काय असतं, एकच, फक्त त्याला एक वेगवेगळे शब्द वापरलेले असतात. नाही तर सगळ्यांचा आशय काय आहे? अवघीच शास्त्रे अविद्या अविनाशाशी पात्रे, वाचून नव्हती स्वतंत्र आत्मबोधे, आत्म्याचा बोध करून देऊ शकतात ते. म्हणजे काय करतात? आत्म्यावर आलेलं अज्ञान बाजूला काढतात. अशा प्रकारे. आणि मग त्याला त्या श्रुती ग्रंथातील आशय आणि गुरुवाक्य उपदेशातील गुढार्थ एखाद्यास अवगत होतो. आणि त्या एखाद्यामध्ये आपल्याला खूप कोशिश करायची, खूप प्रयत्न करायचा, नंबर लावायचा. त्याच्यासाठी कोणतीही पावती फाडायला लागली तर चालेल, कितीही रुपयाची पावती फाडायला लागली तर चालेल. आणि ती गणती पावती आणि पैशामध्ये मोजली जात नाही. हो, पूर्णपणे आपण त्यांना इतकं समरस झालो पाहिजे की त्या गोष्टी आपल्याला कळणार. जसं आपण नेहमी पाहतो की मुसलमान जे होते शिवाजी महाराजांच्या विरोधातले, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या ज्या काही गुप्तहेर खात्यातल्या महिला होत्या त्या इतक्या त्यांच्याशी समरस होत होत्या, त्यावेळेला अंतःकरणात ती गूढ रहस्य बाहेर पडत होती. आणि मग महाराजांना लगेच कळायचं, आज हा इथे खान हे करणारे, उद्या ते करणारे, अशा. आणि त्यांची माणसं इकडे असायची, हे पण आहे, त्यांची पण माणसं आपल्यामध्ये असायची आणि आपली त्यांच्यामध्ये असायची, तरी पण रहस्य कळून नाही द्यायची ते इतरांना, पण इकडची रहस्य मात्र तिकडे कळवायची. मग अंतःकरणातले गुह्य काढायचं असेल तर पूर्णपणे त्या माणसाशी समरस झालं पाहिजे. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, अशी कैक लोक आहेत आपल्याबरोबर आत्तासुद्धा इथं, ज्यांच्या खूप अडचणी आहेत आणि त्या काही अडचणी, काही घटना सांगू शकत नाहीत, परंतु जसं त्यांच्याशी जवळीक साधली जाते त्यावेळेला ते अंतःकरणातली गूढ हे सांगतात, असं होतं तसं होतं. त्यावेळेला त्यांची उंची कळाली जाते. ते जे लपवतात ती त्यांची उंची असती खरं म्हणजे, पण ती कळत नाही आपल्याला. त्यांना असं वाटतं आपली काहीतरी कमीपणा आहे, तो कमीपणा नाही, त्यांची उंची. एवढं मोठं आभाळ घेऊन प्रवास करत असतात ते डोक्यावर. त्यावेळेला ते अवगत होतं, ज्यामुळे केवळ सत्यत्वाची स्पष्टरित्या ओळख होते. सत्य काय? परमात्म्याची स्पष्टरित्या ओळख होते. म्हणजे परमात्मा काय? आत्मसाक्षात्कार होतो, प्रत्यक्ष देवाची भेट होते. देवाची भेट होते म्हणल्यानंतर हे अर्धवट जे आहेत ते काय म्हणणार? असं चतुर्भुज रूप येतो की काय देव, आणि ते घेऊन जातो. काल एक आश्चर्य, आळंदीमध्ये म्हातारी होते, थकलेली म्हातारी,
4:30च्या दरम्यान, आणि दत्त बुक डेपोमध्ये ग्रंथ घ्यायला आले होते. तर त्यांच्याकडे कमी पैसे होते, म्हणले 30-40 रुपयापर्यंतची ज्ञानेश्वरी पाहिजे. मग त्यांनी पण अशी पॉकेट साईज दिली. तर तिथे 2 वारकरी विद्यार्थी होते. तर ते म्हणले, आजी बाबा एवढे छोटं काय घेतलं? म्हणले पैसे कमी. म्हणले बुद्धी सायला पण हे होईल. त्यांनी पारायण परत त्यांना घेऊन दिले. कोण करतं? पंढरपूरला आता पावत्या कोणी फाडल्यात माहिती आहे का? पालखी सोहळ्याला गेले असतील, यात्रेला गेले असतील, कोणी फाडले असेल? इथं राहणाऱ्यांनी जे गेले, प्रवास खर्च केला, स्वतःला शीण करून घेतला, तिकीट खर्च केलं, दांड्या मारल्या आणि ते पावती फाडून आले. इथं राहिलेले असेच आहेत. असं आहे. म्हणजे जो स्वतः करतो त्या विद्यार्थ्यांचं मला एक वाटलं, त्यांची कपडे काय, त्यांना इन्कम काय, पण त्यांना बघा किती आदर. एक मनुष्य ज्ञानेश्वरी वाचतो तर माझ्या पदरचं काय गेलं तर चालेल. त्यावेळेला त्या गोष्टी त्या सगळ्यांना कळल्या जातात. आणि त्यांनी कोणाला दिली पाहिलं तर इनडायरेक्टली त्यांना सत्यत्वाची ओळख झालेली आहे. सत्यासाठी जीवन खर्च करावा माणसाने, सत्यासाठी. मग ते स्पष्टरित्या ओळख होते. म्हणजे आकारातला तो देव होता, पण तो वेगळ्या प्रकारात आला होता की नाही, त्याची परीक्षाच होती त्या विद्यार्थ्याची की नाही. अंतःकरणामध्ये सत्यत्वाची स्पष्टरित्या ओळख होती. त्या वृत्तीला विद्वानाकडून श्रद्धा म्हटली जाते. श्रद्धा कशी म्हणतात? प्रत्यक्ष. हां, आता समजा अजय महाराज यांच्यावर माझी श्रद्धा आहे, मला त्यांची सगळी जाण आलेली आहे. ते कोणत्या लेवलमध्ये, कोणत्या साधनेमध्ये काय, त्याला श्रद्धा पूर्ण. आणि ती श्रद्धा ती शेवटपर्यंत ढळू शकत नाही. शिवाजी महाराजांबरोबर काही लोक होते, त्यांनी पहिल्या लेस जिंकून दिल्या होत्या. काय म्हणतात त्याला? मोहिमा. आणि नंतर आपण ते हिरोजी भरजत काय म्हणलं ते पहा, नंतर ते फुटले गेले. का? ते होते, परंतु ते इमान आणि इतबारासाठी नव्हते, ते पैशासाठी होते समजा. आणि हे काय होते? ते इमान इतबार, मेलो तरी चालेल. पण उदाहरणच द्यायचं तर गंधमादक त्या वानराला रावणाने पकडलं, त्याचा असा सुगंध यायचा शरीरात, एकदम छोटं माकड, त्याचा सुगंध यायचा. त्याचं कौतुक वाटलं, ते लढाई करायचं छोट्या मोठ्या. तर मग कुंभकर्णाने असं पकडलं त्याला. कोण रे तू? म्हणला मी गंधमादक. कोणाचा तू? म्हणला मी रामाचा. बेवक म्हणला माझ्या हातात आहे, तुझं नरड दाबून टाकेल मी एका क्षणात. तू फक्त एवढं म्हण मी रावणाचा आहे, मी तुला सोडून देतो. नाही म्हटला. त्याच्या असं दाबत जायचा, नाका तोंडातून रक्त यायचं, तरी तो काय म्हणायचा? मी रामाचं. हे काय शिकवतात दृष्टांत आपल्याला? त्या ज्ञानासाठी अनन्य व्हायला पाहिजे. जो मज होय, हे भगवान कृष्णाला म्हणायला लागले, जो मज होय अनन्य शरण. भीष्माचार्य म्हणतात, का तुम्हाला शरण यायचं? मैं भगवान हूँ, माझ्या सत्तेने हे सगळं चालतं, म्हणून मला शरण यायचं. आणि असं झालं तरच मी तयाचे चुकवी जन्म मरण. म्हणजे काय? इस पॉइंट को नोट किया जाए, अधोरेखित करा द्या. तयाचे चुकवी मी जन्म मरण. बाकीच्यांना एक वाक्य तोलून मापून घ्यायचं असे. त्या वृत्तीला विद्वानाकडून श्रद्धा म्हणतात, भगवंताच्या नामावर आणि या ग्रंथांवर जर ती एवढी श्रद्धा असेल तर तो त्याला फळालाच येतो, तो मुद्दा त्याला. आणि त्याला विद्वान लोक श्रद्धा म्हणतात. आता आपल्या श्रद्धा कशा आहेत? तेवढ्या पुरत्या. तेवढ्या जत्रेला गेलं का लय श्रद्धा, नारळ पेढे 100 रुपयाचा हार घेऊ, तिथून आलं का देव तिकडं ना आपण तिकडे, ठीक आहे नाही. अशा प्रकारचा 25 नंबरचा श्लोक आला आपण वाचलेला होता. आता 26 नंबरचा वाचतो. जेव्हा मन परमेश्वर सत्यत्वाच्या शब्द ब्रह्माच्या संपूर्ण चिंतनामध्ये सतत मग्न झालेले असते. कोणतं? आता हे जे ना, हे शब्द ब्रह्म आहे. हे शब्द ब्रह्म अशेष. हो, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न. किंवा शब्द सहज आंधळामध्ये शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. तो शब्द सोहम शब्दाचा मारा केला. शब्द हा पंखा आहे, तिथपर्यंत बोधापर्यंत घेऊन जातो तो शब्द. ते शब्द ब्रह्म संपूर्ण चिंतनामध्ये सतत मग्न झालेले असतात. एक विचार, झोप नाही लागली पाहिजे, एखादी ओवी नाही आठवली तर. त्या दिवशी बघा नाना, एक प्रमाणात आपल्याला आठवलं नाही ध्रुवपद, घरी गेलो आपल्याला लगेच आठवलं. त्याचं पद काय होतं? तू का म्हणे निवेतनू रज कणू लागता, मनोनी केला वास नाही नाश तया ठाई. बघा, तिथं नुकसान नाही आपलं, मनोनी केला वास. आणि त्याची सुरुवात काय? सुख वसे हेची ठाई, बहुपायी संताची. कोणतं सुख? हे व्यवहारातलं सुख आहे ना, हे मृगजळातलं आहे. पण मृगजळ कोणाला कळतं? ज्ञानाला कळतं, हरणांना नाही कळत.
हो, सुख वसे ह्याची ठाई बहु पायी संताचे. संताचे पायी सुख वसे नाही बहु, बहु सुख वसे पायी संतांचे मनोनी केला वास. आणि तिथलं ते सुख आहे नाही नाश तया ठाया. तिसरं काय त्याचं शेवटचं आहे. तुका म्हणे रजकणू, तुका म्हणे निवेतनू, ही शरीर तेव्हा शांत होईल. शरीर शांत झालं का नाही आपलं, हे आपलं आपल्याला कळेल. अजून तगमग आहे, अजून आले अपेक्षा आहेत, काहीतरी जगण्याची इच्छा आहे अजून, समजायचं. तनू शांत झालेली नाही. तुका म्हणे निवेतनू, काय काय निवत त्रिविध तापाची झाली बोळवण, देखल्या चरण वैष्णवांचे निवाले सगळे. हो, रज कोणू लागता. व्यवहारातली माती त्यांच्या डोक्याची नाही, त्याचा एक धुलीकण लागला तरी माणूस समाधानी होतो. त्याला सत्यत्वाच्या शब्दब्रह्माच्या संपूर्ण चिंतनामध्ये सतत मग्न झालेली असते. बघा, जेव्हा मन परमेश्वराच्या सत्यत्वाच्या शब्दब्रह्माच्या संपूर्ण चिंतनामध्ये सतत संपूर्ण चिंतनाच्या आणि सतत मग्न झालेली असते. सतत एक क्लिप 1 मिनिटाची आज पाहिली होती. सावता महाराज तिकडे वीर खाणतायत, थंडी ताप आलेलं आहे, पण म्हणले मी इथं वीर खाणार आणि पाणी लावणारच माझ्या बगीच्याला. आणि हे जीव काढतात. त्यांची बायको म्हणली किती ताप आलाय, किती घाम आलाय. आणि पंढरपूरमध्ये पांडुरंगाला घाम आलाय, पांडुरंगाला घाम आलाय, अंग पुसायचं चाललंय काम ब्राह्मणांचं 4 दिवस. आता घाम आपल्याला त्रास झाला, घाम कोणाला फुटला पाहिजे. बघा, हे समरस झालं. अखंड ऐक्यास पावलो समरस झालो. ती मनाची शांत चित्ततीची स्थिती समाधान होय. बघा, हले ना चले ना ढळे ना असं झाले समाधान. कधी समाधान होतं? बस अंतिम सत्य जेव्हा कळलं जातं तेव्हा. प्रवासात समाधान केव्हा होतं? घरात पोहोचल्यानंतर. तसं मी ज्या ठिकाणासाठी पळत होतो ते ठिकाण भेटलं मला, झाले समाधान. वाटेल तितक्या बौद्धिक हिंदोळ्याने ती प्राप्त होत नसते. बघा, वाटेल तितक्या बौद्धिक हिंदोळ्याने असं सारखं असं का झालं, असं का झालं, असं झालं का, असं का झालं, हे जर चिंतन करत असलं तर असलेलं निघून जाईल आपल्याकडनं. हो, वाटेल तितक्या हिंदोळ्याने बौद्धिक हिंदोळ्याने ती प्राप्त होत नाही. बुद्धी कशी पाहिजे? ठाम पाहिजे, स्थिर पाहिजे. त्यावेळेला ती होऊ शकते. धरसोडचं काम नाही. कोणत्याही देशात सर्वसाधारणपणे अनिश्वरवादी किंवा श्रुतिग्रंथाचे कठोर टीकाकार मूळ ग्रंथाच्या स्वतंत्र अशा संशोधनाकडे लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. बघा, श्रुतिग्रंथाची कठोर टीकाकार बघा, ते मूळ ग्रंथाकडे पाहत असतात. याच्यातून त्यांना काय सांगायचं, आणि त्यामध्ये मूलतः गैर असे काही नाही. परंतु आपणास जेव्हा आढळून येते की पुरस्कारलेल्या जीवनमूल्यांचा कल्पित जीवन जगत असल्याचे समजली जाणारी ही आपली संस्कृती प्रधान माणसे शूद्र अधम प्राण्यासारखी भग्न मूल्यांचे आचरण करतात, तेव्हा सामान्य बुद्धीचा माणूस त्या संप्रदायात कुठेतरी मूलभूत गफलत आहे असे साहजिकच अनुमान काढतो. बघा, धर्मग्रंथातले संत आहे, त्याच्यातलं सार काढणार आपल्याला. काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. मेथीची भाजी आणल्यावर ती कशी सार काढण्याची बुद्धी. देठ नाही घ्यायची, कवळं देठ घ्यायची, जाडी देठ नाही घ्यायची. मग इकडं पण तसंच त्याच्यामध्ये ते टाकत असेल सरसाटकात. सगळं आता मेथीच्या जुड्या म्हशीला गायांना टाकलं ते निवडून खातील नाही का, देठ. समजायचं यांची बुद्धी कशी आहे, बैलाची, गाईची, म्हशीची बुद्धी. हां, निवडून काढणार त्याच्यातून सार. ते वेद अनंत बोलीला, बस अर्थ इतकाची साधीला. वेद लई बोललाय, पण मी त्याच्यातलं सगळं नाही उचलत बसलो. काही गबाळ बी आहे त्याच्यामध्ये. हो, वेदात गबाळ आहे, 100% आहे गबाळ. नक्की गबाळाशिवाय सार नाही. पण आता मला सार खायचं. साळीचा जो वरचा भाग काढल्याशिवाय भात नाही. पण आता खाताना काय काढायचं? ती साळ भरडूनच घ्यायची. तसं वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची साधीला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठीनं. बौद्धिकवादी जी लोक आहेत ना, ते विचार करतात हे काय नुसते पळत सुटतायत इकडे. उठले का सुटले पंढरपूर, उठले का सुटले आळंदी, उठले का सुटले त्र्यंबकेश्वर. हां, आणि त्याच्यामध्ये काहींना चांगले भेटलेले, काही समाधानी आहेत आणि असमाधानी जास्त आहेत.
मग यांच्यात काहीतरी गाफला झालेला आहे. याचा अर्थ 50% लोक बरोबर आहेत आणि 50% बिघडलेले, म्हणजे काहीतरी कुठंतरी समजण्यामध्ये गाफला झालेला आहे. त्यामुळे तो साहजिकच अनुमात काढतो काहीतरी याच्यात गाफला आहे. या दिखाऊ वेदांत्यांनी आणि खोटारड्या साधिकांनी परिपूर्णतेच्या आणि सत्यत्वाच्या पवित्र चौकटीचे गजनवी किंवा औरंगजेब यांच्यापेक्षाही अधिक नुकसान केलेले आहे. धर्माचार्यांच्याबद्दल सांगतात. हे माणसं धरतात कोणाला माहिती आहे का? प्रमुखलाच धरायचं. राजा गिरफ्तार केला का मग सगळं जिंकल्याच जमाय. तसं मुख्य माणसाला पाहतात. कोण याच्यामध्ये गुन्हेगार? गुन्हेगार कोण सांगितलं याच्यामध्ये? महाराज. बघा ते म्हणतात दिखाऊ वेदांत्यांनी आणि खोटारड्या साधकांनी. खोटारडे साधक असतात काय? साधकच असतात का खोटारडे खरे बी साधक असतात? असतात ना. ह्या दिखाऊ वेदांत्यांनी, दिखाऊ वेदांत म्हणजे काय? एक जण छैल छबीला बनून जायचं बाबानी. ऊपर की तो खूप बनी मगर अंदर की राम जाने. वरचं ज्ञान पाहिजे का अंतर्ज्ञान पाहिजे? ऐसे वर्म मज अंतरंग साधने करावी परमात्मा. दिखावी वेदांत्यांनी आणि खोटारड्या साधकांनी परिपूर्णत्वाच्या आणि सत्यत्वाच्या पवित्र चौकटीचे, देवाचं जे अंतिम साध्य, देवाचं नुकसान केलं. देव समजून घेण्याच्या प्रक्रियेचं नुकसान केलेलं त्यांनी. गजनवी पाहिलं ना पिक्चर? किंवा औरंगजेब यांच्यापेक्षा अधिक नुकसान केलेले आहे आपल्या समाज पुरुषांच्या. बघा आज गजनवी आणि औरंगजेब यांच्यापेक्षाही अधिक नुकसान केलेले आहे. त्यांनी औरंगजेबाने काय केल्या? मंदिरच फोडली आणि मूर्तीच तोडल्या. पण वास्तव त्यांना खरं काय ते कळालं नाही. ते नुकसान करायला हात सापडत पण नाही कोणाच्या. आपल्या समाज पुरुषांच्या पवित्र देहावर कोणी प्राणघातक जखमा केलेल्या असतील तर ह्या बाडग्या वेदांत्यांनी आणि भक्तगणांनी. धर्माचं नुकसान कोणी केलेले? ज्ञानेश्वर तुकोबारायांना त्रास देणारे कोण होते बरं? त्रास काय त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी त्रास देत होते का? धर्माच्या बाबतीतच त्रास होते त्यांची भांडणं कोणाची? तो भांडणं करणारे सुद्धा बाकीचं वैयक्तिक बघत नव्हते, धर्माबद्दलच बोलत होते. आणि बाबा काय म्हणतात? धर्माबद्दल बोला, आमची ऐकण्याची तयारी आहे. हो. आपल्या समाज पुरुषांच्या पवित्र देवावर कोणी प्राणघातक जखमा केलेल्या असतील तर त्या या बाडग्या वेदांत्यांनी आणि भक्तगणांनी. आपण जर भोवताली नजर टाकली तर आपल्याला असे आढळून येईल की समाजात आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट पडतात. आस्तिकांमध्ये सुद्धा असे काही असतात की जे त्यांच्या भ्याडपणामुळे जीवनास कठोरपणे सामोरे जाण्यास धजावत नाही. कोण? आस्तिक. ते असे घाबरे असणार. वास्तविक वैष्णव हे कसे पाहिजे? झुंजार ते एक जगी विष्णुदास. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देणारे, पाठ देऊन पळून जाणारे नसतात. आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट असतात. आस्तिकांमध्ये सुद्धा असे काही असतात की जे त्यांच्या भ्याडपणामुळे जीवनास रोखठोकपणे सामोरे जाण्यास धजावत नाही आणि म्हणून त्यांना धर्मविषयाच्या काही भोळ्या कल्पनांच्या अंधश्रद्धेने स्वीकार करणे भाग पडते. म्हणून धर्माविषयीच्या काही भोळ्या कल्पनांना अंधश्रद्धेने स्वीकार करणे भाग पडते. आता जो आपण ग्रंथ वाचणार आहे ना, बलभीम बाबांच्या शिष्या त्या भगीरथीताई, त्यांच्याबद्दल त्यांना इतके अडचणीत आणले होते. त्यांचे पती वारले तर त्यांना म्हणले आता तुम्हाला व्हाईट कपडे साडी घालावं लागेल, टकलू करावं लागेल वगैरे, आणि मग त्या अग्निसंस्कार त्या पार्थिव शरीराला द्यायला लागेल. त्या म्हटल्या धर्मग्रंथात हे असं कुठं दाखवा लिहिलेलं आहे, मी करते, नाही तर मी करणार नाही. त्यांना धर्माचं काम करायचं होतं, घरदाराचं नव्हतं करायचं, समाजाचं नव्हतं करायचं, जातीचं करायचं नव्हतं. त्यांना मिळालेलं आयुष्य रडत नाही बसले, काय करू मी, काय करू मी, काय करू. मालक गेले तरी. हो, मी तुम्हाला मगाशी म्हणलं असे काही आपल्याबरोबर नाही. ह्या महात्म्यांच्या सुद्धा अशा काही घटना आहेत, त्या घटना त्यांची कलाटणी करणार आहे, त्यांचं जीवन घडवून टाकणार आहेत वेगळ्या पद्धती. त्या म्हटल्या मी नाही करणार. एखादी सामान्य बाई म्हणली असती आणि सगळे ज्या वेळेला अशा वेळेला आपले जे गावातले मान्यवर, आपले पाहुणे, ते कसे असतात त्यावेळेला अशा संधीमध्येच ते ठोका मारायला तयार असतात. पण ती बळी नाही पडली. ते म्हणले अरे मला ते दाखवा धर्मग्रंथ शास्त्र, मी बघते. ते म्हणले नाही जमणार तसं. ती म्हणली मी पण नाही जमणार. मग लोक म्हटले त्यावेळेला काय बाई आहे,
अग्निसंस्कार करायचे आणि यांच्याशी हुज्जत घालत बसली. ही हुज्जत आहे काय? ती आत्मचर्चा माझी, आत्मचर्चा विशद. आणि मग नाही तर राहिलं. आणि मग त्यांचा सगळा विधी झाला आणि त्या जडजडोणी या कार्यासाठी. तो 80 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. एका हद्दबल झालेली महिला आहे व्यवहारात, पण परमार्थिक तिची श्रीमंती किती आहे पा. बलभीम बाबा असताना पंढरपूर आळंदी पुण्यामध्ये तो आश्रम आहे. आज अब्ज रुपयाचा अभंग तो आश्रम आहे बघा. किंवा आपण गेलो होतो मध्य प्रदेश इंदूरमध्ये सुद्धा एक महिला हे काम करू शकते बघा. ते भ्याडपणे माघ नाही सरले. आणि म्हणून त्या धर्मविषयी काही भोळ्या कल्पना अंधश्रद्धेने स्वीकार करणे भाग पडले. अस्पष्ट भयंगड आणि संदिग्ध थरकाप. हो, इतकी भीती आणि इतकी फक्त तो व्यक्त नाही करत. आणि संदिग्ध थरकाप यांनी भरलेले दिशाहीन जीवन ते जगत असतात. नाही काही झालं तर झालं, करायचं काय, बोलायचं नाही धर्मात बाबा, काय बोलायचं नाही, आणि ते सोसत राहायचं, करत राहायचं. सुस्त आळशीपणात जीवनाची भटकंती करणारी अशी अनुपयुक्त माणसे निकोप समाजात मात्र अधिक नास्तिकपणाचा फैलाव करीत असतात. दिसायला ते आस्तिक असतात, पण त्यांना म्हणलं बाबा तुम्ही एवढे दिवस याच्यात तर पडताय, तर तुम्हाला ईश्वर भेटला का? हा ईश्वर भेटला. काय? अरे बाळा सोपं नाही बाबा, मला द्या ना भेटून. अरे बाळा ते सोपं नाही, मी एवढे दिवस आहे ते असं शक्य नाही, हे कलियुग आहे असं सांगणार. म्हणजे त्याला स्वतःलाही नाही आणि दुसऱ्याला सुद्धा नास्तिकता निर्माण करणार. आता हे असं राहिलं नाही. नास्तिकपणाचा फैलाव करीत असतात. आणि हे काम आपल्याला करायचे. लपलपणारा दिवा विजायला लागलाय, त्याला कुठंतरी असा हात लावायचा आहे. हे करता आलं तर करायचं आपल्याला. त्याच्यावर अजून पाणी शिंतडून तो विझवायचा नाही, तेल टाकायचे त्याच्यामध्ये त्याच्या आणि जर असं करायला भेटलं तर समजायचं भाग्य. असे प्रसंग बी सगळ्यांच्या जीवनात येत नाहीत. बाजीप्रभूंच्या जीवनात प्रसंग आला ते म्हणले हा प्रसंगाला जर मी मागं होतो तर माझं काय सार्थक आहे. त्या प्रसंगाला देह खर्ची पडला, पण अजरामर झाले. 400 वर्ष झालेत आणि कैक वर्ष त्यांचं नाव राहणार. आणि इथं नासकच आहे. तू का म्हणे का मरणेची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. त्याच्या उलट जीवनातील सौंदर्य आणि मानव जीवनाचा भारदस्तपणा याविषयी जे जागरूक असतात बघा, ते काय झाले, त्यांनी नास्तिकता केला. स्वतः पण आळशी आहेत, भटकंती चालू आहे, भयंगड आहे, संदिग्ध थरकाप आहे, अंधश्रद्धेत आहेत. आणि याच्या विलट आणि यांनी काय केलं, नास्तिकपणाचा फैलाव केला. त्याच्या उलट जीवनातील सौंदर्य आणि मानवी जीवनाचा भारदस्तपणा याविषयी जे जागरूक असतात बघा. जीवनातील सौंदर्य मिळालेला विषय ना, किती आनंदात घालवायचं, किती आनंदात घालवायचं. मानवी जीवनाचा भारदस्तपणा. हो, आम्ही बळीयाच्या अंकित आम्ही झालो, आम्ही सामान्य नाही आहेत. भारदस्तपणा याविषयी जे जागरूक असतात आणि जीवनातील उदात्ततेसंबंधी जे श्रद्धा बाळगतात, हो आपल्याला प्राप्त होणार. आता आपण प्रयत्न करतोय, होणार, रस्ता दिसतो, पोचणार. अशी सुसंस्कृत आणि निकोपमानाची माणसे आपल्या बौद्धिक आणि भावनिक जीवनात मुस्कटदाबी आणि कुमंडपूक वृत्ती याचे प्रदर्शन करणाऱ्या वृत्तीस हातभार तर लावित नाहीत. असल्या बाबाने असं नाही केलं, नाही तर बाबाला गप्प बसावं लागलं असतं. श्रीपाद बाबांबद्दल सांगतो, त्यांच्या बरोबरचे गुरुबंधू जे होते ना, ते पण बाबाचे असे मुस्कटदाबी करत होते, बाबांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते, खोट्या मोठेपणाच्या खाली. पण बाबांनी त्यांचं सांगितलं, तुमचा आणि माझा संबंध नाही, मला जे केरोबाबांनी सांगितलं ते मी करेल आणि तुमचं तुम्ही करा. असं बंड केलं. बंडोबाबाचं नाव बंडोबा नाही आहे, बंडोबाबाचं नाव गंगाराम महाराज आहे. परंतु त्यांनी बंड केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं केलं, मला जे मिळालेले ते मोकळ्या मनाने रिक्त हस्ते मुक्त हस्ते वाटील, ते त्याचं प्रदर्शन आणि त्या वृत्तीस हातभार लावित नाहीत. चुकीच्या पद्धतीला चूक म्हणणं असं म्हणणार नाही. आज समजले जाते त्याप्रमाणे समाधान म्हणजे चांगले आणि वाईट, विशेषतः अपमान आणि अपयश, भय आणि नैराश्य याविषयीची औदासीन्य होय. आता आज समजले जाते त्याप्रमाणे समाधान म्हणजे चांगले आणि वाईट. चांगलं झालं का समाधान आणि वाईट झालं का विशेषतः अपमान आणि अपयश.
भय आणि नैराश्य याविषयी औदासीन्य होय. त्याचं नाव भक्त ऐशे जाना. ते समाधानी आहेत. काय अपमान झाला तरी ते खचत नाहीत, अपयश आलं तरी ते खचत नाही. त्यांच्या जीवनात भय नाही आणि नैराश्य याविषयी औदासीन्य होय. हो, ज्याने स्वतःस निगरगट्ट बनवले आहे, असा जो अपयशाच्या फटकाऱ्यांना आणि अवमानाच्या टोचण्यांना पूर्णतः संवेदना शून्य बनलेला आहे, अशा माणसाची मनाची अवस्था म्हणजे समाधान असेही मानले जाते. बा, ह्याच्यामध्ये काहीच त्याला जाणीव नाही त्याच्या पद्धतीने, तो आपला एकदम त्याच्या वृत्तीवर आहे. अशी एक स्थिती आहे, अशी विधेही स्थिती महात्म्याची एक अशी स्थिती आहे. शीतोष्ण त्याच्या पलीकडे आणि एक येडावी त्याची बी तशी परिस्थिती. श्री आचार्यांनी केलेल्या व्याख्या मात्र अशा अंधश्रद्धा समजुतीस मान्यता देत नाही. हो, याचं त्यांनी हे केलेलं आहे. हो, काही नाही भेटलं, काही नाही, असंच. जसे गावाकडं आता आपण म्हणतो ना, आपलं काही नुकसान झालं बा 50-50 हजार रुपयाचं आणि काही यश नाही आलं तर परत करायचं म्हणलं तर दुसरं, तुम्ही एकदा चान्स घ्या ना महाराज, ह्याच्यात 50,000 गेले, जाऊ द्या, जुगार खेळलो म्हणून समजा. म्हणजे ते त्याच्यामध्ये खचत नाही, पण त्यालासुद्धा समाधानी वृत्ती नाही म्हणत ते. श्री आचार्यांनी केलेल्या व्याख्या मात्र अशा अंधश्रद्धा समजुतीस मान्यता देत नाही. एकदम विश्वात्मक आणि सर्वव्यापी परिपूर्ण ध्येय संकल्पनेत रममान होण्याचे जेव्हा मनास भरपूर प्रमाणात वळण दिलेले असते, तेव्हा मनास प्राप्त होणारे समचित्तत्व आणि शांतचित्तत्व म्हणजे समाधान होय. यावर शंकराचार्य फार भर देतात. बघा, अंधश्रद्धेपासून बाजूला आणि विश्वात्मक आणि सर्वव्यापी परिपूर्ण ध्येय संकल्पनेत रममाण झालेले आहेत. म्हणून उंच जावे, उंचाचे नि पवाडे, म्हणून उंचावतेची नि पवाडे, सुखाचा पैसा रुजोडे, मग आपुलेने सुरवाडी उडू येते. तो जसा गरुडे हळूहळू असा आकाशात उडतो, असा सर्वव्यापीपणाने तो असा उंच उडत असतो. किंवा आपलं भावगीत आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, भरारी मार, इथं थांबवू नकोस. ती समचित्तता आहे. का आनंदात असतील पाखरं कशी सकाळी किती फ्रेश दिसतात, तेवढी तर माणसं बी नाही दिसती. किती आंघोळी बिंगोळी साबणं बिबणं लावून गेली, बॉडी स्नो वगैरे सगळं लावलं तरी त्यांचा वासच येतो. किती फ्रेश असतात बघा बरं ते. समाधान म्हणजे मनाची अशी अवस्था नव्हे की ज्यामुळे ती व्यक्ती भ्याडपणामुळे जीवन व त्याची आव्हाने यांना सामोरे जाण्यास धजावत नसल्यामुळे स्वस्थ बसून राहते. उलट त्याचबरोबर ज्या नियतीशी त्यांना जीवनात मुकाबला करायचा असतो, त्या नियतीच्या विरुद्ध ती व्यक्ती स्वतःच्या मनाच्या अंतर्कप्प्यात दोष लावित असते. जीवनाविरुद्ध उभारलेल्या अशा निष्क्रिय बंडाळीमुळे मनाचे विक्षेप मात्र त्याच्या वाट्याला येत असतात. शरीराच्या आणि बुद्धीच्या पातळीवर तो जर ते सर्व भ्याडपणाच्या मोबदल्यात मुकाटपणे स्वीकारित असेल तर ते समाधान नव्हे. गप्प बसणे म्हणजे, स्वामी विवेकानंद सांगतात, अशा काही घटना आहेत, चालताना असं कळायचं, कधी कधी खचायचं अंतकरण, आता बस झालं. ते म्हणायचे नाही, त्यांचे मित्र म्हणायचे मागं नाही सरायचं महाराज, आता पुढं. म्हणले मग मी कधी कधी व्यवस्थित असलो ते खचायचे. तेव्हा ते एकमेकाला बघा, ते म्हणतात ह्या सामोऱ्याला जाताना मनुष्य बाहेरून जरी नाही, आतून जरा बघा बरं. आपण कधी म्हणतो हे कीर्तनाचं मला काय माहिती नाही वाटत, पण त्याचं त्याला अंतकरणात माहिती असतं, तिथं उभं राहिलं कशी धडधड वाढते, आहे की नाही, त्याप्रमाणे. पण ते म्हणतात त्याच्यामुळे तो खचत नसतो. शरीराच्या आणि बुद्धीच्या पातळीवर तो जर ते सर्व भ्याडपणाच्या मोबदल्यात मुकाटपणे स्वीकारित असेल तर ते समाधान नव्हे. जेव्हा एखाद्याचा बौद्धिक पातळीवरील पाया न डगमगणारा असतो आणि जेव्हा ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या विशाल ध्येयाच्या अच्युत शिखरावर भराऱ्या मारते, तेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली मानसिक साम्यावस्था म्हणजे समाधान होय. भराऱ्या तो मुंगळा आहे ना, दत्तात्रय म्हणतात झाडाच्या शेंड्यापर्यंत जायचा, वरती जायचा आणि पडायचा, तरी तो निराश नाही व्हायचा, तरी समाधानी जाणार, आपण जाणार, मग तो तिथं प्राप्त होणार. आपण किती प्रयत्न केले परंतु सक्सेसच नाही होत. आता द्या सोडून, मग लोक म्हणतात तो समाधानी आहे, त्याने दिलं सोडून. तो समाधानी कसं, त्याचं काही चाललंच नाही म्हणून बसल्या घरात जाऊन गपचूप.
आपण जेव्हा जगात वावरत असतो तेव्हा आपले शेजारी पाजारी आपणास उपद्रवकारक ठरण्याचा संभव असतो. एखाद्या जमिनीच्या तंट्यामुळे आपल्यामध्ये द्वेषभावनाही असण्याचा संभव असतो. परंतु आपण जेव्हा विमानातून उड्डाण करतो बघा, तेव्हा काय त्यांच्या खालच्या भूमिकेत येत ना आपण, तोपर्यंत माझं तुझं चालतं. कुठं राहता तुम्ही? घाटकोपर. आम्ही मुंबईला राहतो. मुंबईला कुठं? मुंबईला आम्ही सायनला धारावीला राहतो. तुम्ही कुठं राहता? ठाण्याला राहता. असं बरं. तुम्ही घाटकोपरला. बरं. मग विमानात बसला आणि वरून बघतो, आलं बरं का घाटकोपर, आलं बरं का धारावी आली, आली बरं का बेटवाडी आली, खंडोबाची टिकडी आली. दिसतं का तिथून काही? मग ते एका उंचीवर म्हणून देव पाहो देव पाहो, उंच त्या उंचीवर गेलं का हे गबाळ काही दिसत नाही. खालच्या लेवलला राहणार, ज्याला आपण देहबुद्धीवर राहणार ना त्यावेळेला हे राहणार. आणि आपण आत्मबुद्धीवर राहणार, हॅक त्याला काय किंमत येते म्हणलं. एखाद्या जमिनीच्या तंट्यामुळे आपल्यामध्ये द्वेषभावनाही असण्याचा संभव असतो. परंतु आपण जेव्हा विमानातून उड्डाण करतो तेव्हा अशा भांडण तंट्यांना अर्थ राहत नाही. त्या प्रचंड उंचीवरून माझी जमीन आणि माझ्या शेजाऱ्याची जमीन ही एक अखंड सौंदर्य विस्तार पट्ट्यामध्ये एकमेकात मिसळून गेलेल्या असतात. जगाच्या अशा विहंगम दृश्यात अशांती निर्माण करणारे मनोक्षोभ राहत नाही. बघा, विहंगम मार्गांचा प्रवास आहे ना, त्याचं नाव आहे सुखदुःख समान, सकळ जीवांचा करपा, ज्ञानाचा उद्बोध, सतत भक्ती उद्बोधित आहे त्याची, बोधावर येतो भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. त्या उंचीवर गेलं माझं तुझं संपतं तिकडे गेल्यानंतर. कारण त्या एकतेच्या दृश्यामध्ये सरहद्दीविषयी क्षुद्र मतभेद अर्थहीन होऊन निष्प्रभ होतात. बघा, त्या सरहद्दीविषयी क्षुद्र मतभेद, इथून मी इथून तू, त्या ठिकाणी गेल्यानंतर जसे नामदेव महाराज गवांदी करून तिकडून तीर्थयात्रेवरून आले सगळे संत, चोखामेळा वगैरे सगळं, आणि नामदेव महाराजांच्या घरी जेवणं ठेवली पोळ्याची, आणि जेवायला बसल्यानंतर सगळे पंक्तीला बसले. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चोखामेळा कुठे? तर ते गेटवर. या ना महाराज जेवायला. नको आम्ही इथंच बरे. अजून तुमच्या डोक्यातलं गेलं नाही का? काय डायबिटीस येते? काय गेलं नाही? उंच सकलपणा, अस्पृश्यता गेली नाही का? बसा. ते म्हणले गेले, पण तरी मर्यादा सांभाळावं लागते. म्हणले काय नाही, या बाबा. ती एक भावना आहे. हां, पानपलटी झालं, अशी आपली पानपलटीच होत राहतात तरी आपल्या ध्यानात नाही. तर आपण गेलो मागं 4-6 पायऱ्या. दृश्यामध्ये सरहद्दीवर क्षुद्र मतभेद अर्थहीन होऊन निशप्रभ होतात. बघा, ते म्हणतात हा भंग त्याच्यासाठी विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म असणार छोट्या मोठ्या गोष्टी, पण अधिष्ठानावर दृष्टी ठेवा तुम्ही. यांचा लय राग येतो मला. मग काय तुला गाजर कळाली? निर्वैर व्हावे सर्वभूतासवी, निर्वैर व्हावे सर्वभूतासवी, साधन हे बरवे, साधन हे बरवे, हेची एक तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण. काय बाबा, निर्वैरो व्हावे सर्वभूतासवी, सापासवी, माणसाचं नाही. साप चावायला गेला, भागवत चालू असताना वरती सगळे भागवताचार्य साथीवाले जागेवर बसून राहिले होते. तो यजमान, तो गजन बसले होते वर. 111 रुपये पावती फाडून ते पळून नाही गेले. या म्हणले, या तक्षकाला म्हणले, या मी ओळखतो तुम्हाला, तुम्ही दिसता तसे नाही, तुम्ही कोण आहेत? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर. तुम्ही कशाला टच करणार? शरीराला टच करणारे. 2 शरीर एकमेकाला टच करणारे नाही का? शरीर तरी 2 आहेत काय? आत्मा एक आहे आणि शरीर किती आहेत? शरीर किती आहेत?
महाभूत किती आहेत? यांची पंचमहाभूत वेगळी आहेत, यांची पंचमहाभूत. हे काही कलरनी कळतं ना, हे गुलाबी, ते निळे, ते पांढरे, पंचमहाभूते पण वेगळी. हा, एकतेमध्ये अनेकता दिसते, अनेकतामध्ये एकता दिसेल तेव्हा समजायचं समाधान. त्याप्रमाणे जेव्हा हा आकांक्षी साधक आध्यात्मिक ध्येयाच्या महांतर सीमेपर्यंत स्वतः झेपावतो, तेव्हा सामान्य पातळीवरील राग द्वेषामुळे निर्माण होणाऱ्या प्रक्षोभ त्याच्या मनात कधीच निर्माण होत नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले ब्रह्मीचे स्वराज्य आली. पाहिजे का ब्रह्मीचं स्वराज्य? नाही. मग ब्रह्मीचं स्वराज्य म्हणजे सगळं सोडून द्यावं लागेल. सगळ्यावर काय द्यावं लागेल? आणि सोडावं लागेल. मग तो सुखभोगी आपले. बघा, आकांक्षी, कशाच्याच आकांक्षा नाही, द्वेषामुळे निर्माण होणारे, सामान्य पातळीवरील राग द्वेषामुळे निर्माण होणारे प्रक्षोभ त्याच्या मनात कधीही निर्माण होत नाही. बघा बरं, असं जर असतं ना तर रामेश्वर भट्टाला कधीच अनुग्रह भेटला नसता. गरम पाण्याने भाजवलं, सामान्य वेदना झाल्या असती. ती एक प्रकृतीच आहे ना, आपल्यावरून आपण जग ओळखायचं ना. जनावरांना मारतात तेव्हा ते एका बाईने किती एका माणसाला काठीच घेऊन आली होती, म्हणली मला मार ना, मला मार, आता चांगलं सामना होईल म्हणली. त्या निर्जीव कुत्र्याला मारतो, आपलं मुक्या प्राण्याला मारतो. आपल्याला फटका बसल्यावर कसं होतं, त्याला कसं होत असेल नको कळायला. तिकडं घाम फुटला देवाला, याला त्रास झाला तर त्या याला मारलं ज्ञान रेड्याला, तर इकडं ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर वळ बसली. हे कळलं का आपल्याला? आपल्या तशी बुद्धी आहे का आपली? आपली पायाजवळची बुद्धी. तिकडं मीराबाईला विष पाजलं आणि तिकडं देव काळा पडलेला आहे. तेव्हा सामान्य पातळीवर राग द्वेषामुळे निर्माण होणारे प्रक्षोभ त्याच्या मनात कधीही निर्माण होत नाही. तर या परमोच्च आणि दिव्यत्वाच्या सततच्या चिंतनाचा परिणाम म्हणून प्राप्त होणारे मनाचे समचित्तत्व त्यालाच समाधान म्हणतात. बघा, परमोच्च, त्याच्या उंचीपेक्षा दुसरी उंची नाही, एकदम शेवटच्या टप्प्यावर, आणि दिव्यत्वाच्या सततच्या चिंतनाचा. वीकली ऑफचं नाही, एक म्हटले वर्षातून एकदा 20 दिवस पायवारीला जाऊन आलं का वर्षाचं काम होतं. बरं आहे बा, एकदा जेवलं का 8 दिवसाचं काम होऊन जाईल. हप्त्यातून एकदा जेवायचं रविवारचं दाबून, मग 8 दिवस जेवायचंच नाही, होईल असं. एक म्हणले आमच्या घरातला एक सोडलेला आहे देवासाठी, बाकीची सगळी इकडं झोंबलेली आहेत, ज्याचं त्याने करायचं. घरदार बायका पोरं यांनी पण नाही. संत वाङ्मय सांगतं, नवरा म्हणला जाऊ नको, जाणार मी. आता हे आपल्याला नाही बोलता यायचं, पण संत म्हणतील जायचं. काय ते ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आलो तेव्हा म्हटलं होतं, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. काय घेणे, तुमच्याशी काय संबंध आहे आमचा? काही नुसतंच म्हणायचे कौणाचे मायबाप, कौणाचे कोण. दिव्यत्वाच्या सततच्या त्याला समाधान म्हणतात. चिंतनात परिणाम म्हणून प्राप्त होणारे समचित्तत्व सतत आपण त्याच्यामध्ये राहिले पाहिजे. सतत कसे राहू शकतो आपण. आणि साहजिकच हा अध्यात्म मार्गावरील प्रत्येक साधकाचा विशेष गुण असतो. म्हणून अशा तऱ्हेने 6 महान गुण म्हणजे केवळ आपल्या अध्यात्म यात्रेतील शेवटच्या टप्प्यापर्यंत आशेने आणि यशस्वीरित्या वाटचाल करू शकेल अशा पूर्ण विकसित झालेल्या मानवामधील अत्यावश्यक चित्त वैशिष्ट्य असतात. बघा, शेवटच्या टप्प्यापर्यंत आशेने होणार आशेने आणि यशस्वीरित्या वाटचाल करू. हरणार नाही आपण, जिंकणार याच्यात. नाही तर त्या शेतकरी काय करतात, ज्याचे 4-6 एकर जमीन आहे, नाही ह्या पिकात भेटलं तर दुसऱ्या पिकात भेटल, तिसऱ्या पिकात भेटल, शेती करायची सोडतो नाही. तसं हा म्हणतो मी प्राप्त करणार, ही एक माझी यात्रा असे. श्लोक क्रमांक 27 वाचतोय. मुमुक्षुत्व म्हणजे आत्मस्वरूपाचे सत्यस्वरूप ओळखून अविद्येच्या आवरणामुळे निर्माण होणाऱ्या देहापासून अहंकारापर्यंतच्या सर्व बंधनातून स्वतःला मुक्त करून घेण्याची तळमळीची व ज्वलत इच्छा मुमुक्षुत्व होय. बघा, नुसतं मुमुक्षुत्व कधी निर्माण होतं? मुमुक्षुत्व म्हणजे आत्मस्वरूपाचे सत्यस्वरूप ओळखून. आता सत्यस्वरूप ओळखून म्हणजे अपरोक्ष आणि परोक्ष ओळखून. आत्मा सार आहे, प्रपंच नश्वर आहे, शरीर नाशिवंत आहे,
परमात्मा शाश्वत आहे हे फक्त काय केले त्यांनी, कशाच्या यांनी ओळखलेले, परोक्ष पद्धतीने, स्वतः अपरोक्ष नाही म्हणून मुमुक्षुत्व आहे. आणि जर त्यांनी परोक्षपणे ओळखलं ना तो सिद्धच झाला मग. आणि याच्यामध्ये सांगितलं बघा, मगाशी सांगितलेला मुद्दा म्हणजे आत्मस्वरूपाचे सत्यस्वरूप ओळखून अविद्येच्या आवरणामुळे निर्माण होणाऱ्या अहंकारापासून, देहापासून तर अहंकारापर्यंतच्या सर्व बंधनातून स्वतःला मुक्त करून घेण्याची तळमळीची व ज्वलत इच्छा मुमुक्षुत्व होय. बघा जनाबाई, त्या सखूबाईला घरचे काय म्हणले, वारीला जायचं नाही. सखूबाई गेली का नाही गेली, गेली. तिला भीती नसेल काय, परत घरात घेतात का नाही. अशा सखूबाई पाहिलेल्या आहेत मी. नाही जायचं. आपल्या माणिकडोच्या मेळाव्याला त्यांच्या घरच्यांना काही घेणं देणं नाही. आणि एक नंबर ते ताई हुशार, त्यांची तर आता 10 वर्ष आली असेल भेट नाही, तो मेळावा बंद झाला तर त्या यायच्या. तेवढंच ते म्हणले. आणि संध्याकाळी जायला आता कार्यक्रम संपवून जेवून दुसऱ्याच्या घरी जायचं. जे ताई घेऊन जायचं ना त्यांचा दरवाजात ते उतरायच्या, म्हणायच्या जा तू घरात, मग मी जाते घरी. तर तू मनुष्य दरवाजाच नाही उघडायचा. ठॉक 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 नाही, नाहीच उघडणार दरवाजा म्हणतो. मग ती बाई म्हणते, ती बाईला कुठवर थांबवायचं गाडी घेऊन. ते म्हणले जा. अरे तुला आत नाही घेतलं, घेणार कुठं जाणार आहे, घेणार तुम्ही जा, आपसुकात घेणार आहे. पा काही झालं तर मी माझ्या देहापासून माघारी फिरणार नाही. काय डोईचा पदर आला खांद्यावर, आता मी भरल्या बाजारी जाईल, आता मी माघार घेणार नाही. हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आपल्याला भरोसा पाहिजे ना, आपण माणसाच्या बरोबर आहे का गोविंदाच्या बरोबर आहे. आता गोविंदा नावाच्या माणसाबरोबर असले तरी माणसाच्याच बरोबर आहेत. अविद्येच्या आवरणामुळे निर्माण होण्या देहापासून बघा मुक्ताबा त्या हे गेल्या, कोण, सखूबाई गेल्या. मग सखूबाई तिकडे गेलो, त्यांचे घरची नाहीच घेणार, त्यांना थोड्या वेळ तरी बाहेर ठेवतील का नाही. मग ती सुद्धा देवाला सहन नाही होत, तर सखूबाई पंढरपूरला. आणि पांडुरंग सखूबाई, पांडुरंगाने सखूबाईची सगळी कामं केली. नवऱ्याबरोबर बी राहिली, जेवली, झोपली, बसली, सगळी भांडी कोंडी वगैरे सगळं देवाला करायला लागलं. देहापासून अहंकारापर्यंतच्या सर्व बंधनातून स्वतःला मुक्त करून घेण्याच्या तळमळीची ज्वलत इच्छा मुमुक्षुत्व आहे. मला सुटायचं बस, बाकीचं मला काही माहीत नाही. सुटेल का नाही अशी जर तीव्र इच्छा. ने मजसी ने मातृभूमीला. शाबास मामी, तुम्ही का खाली बसता. सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. कुठून पळाले माहिती का तुम्हाला, मामी सांगा. या कुठून पळाले सांगा बरं, कुठून पळाले. नाही हां, कुठून पळाले सांगा. हां, बोटीतून. पण कुठून पळाले, बोटीतून पण. तिकडंच घेऊन चालले ते, बोटीतून पळाले. बोटीतून म्हटले, कोण सांगतंय, बोटीतून कुठून पळाले. शौचाला जातो म्हणाले, मग अधिकारी काय म्हणतील, नैसर्गिक क्रियेला पाठवलं आतमध्ये. आणि संडासच्या त्या भांड्यातून गेले, कसे गेले असतील, कसं शरीर केले असेल. बघायचं असेल तर याच्यात बघायचं, त्या 1-1 मिनिटाच्या क्लिप. अख्ख्या बाटलीमध्ये जाडा टोनगा आतमध्ये घुसतो, बाटली बंद करतो. काय करता नाही तुम्हाला. मी एवढे छोटे पण होऊ शकता, तुका म्हणे बहु मोठे. आणि अनु रेणू होणे ती 10 कोटी. बघा त्याच्यातून एवढी मग त्याचं नाव मुमुक्षुत्व आहे. बघा तिकडून बंदुकी पाठवायच्या, कसे पाठवायचे बंदुकी बाहेरच्या देशातून. प्रियकरण प्रियसीला विचारा लेटर कसे पाठवतात. अशी मोठमोठी जाड पुस्तकं आणि त्याच्यामध्ये असे खाच्या पाडायचे आणि त्याच्यात बंदूक ठेवायचे आणि वरून बुक चाललेले भारतात आणि त्याच्यातून घोडा ती पिस्तूल यायची. स्वतःला मुक्त करून घेण्याची तळमळीची व ज्वलत इच्छा मुमुक्षुत्व आहे. ज्याच्यामध्ये मुमुक्ष निर्माण झालं तो घरच्यांना थांबत नाही.
किती अशा गावात आपल्या एखादा तरी असा एक माणूस असतो, लग्न झाल्यानंतर जो गेलाय तो अजून आला नाही, त्याची बायको म्हातारी झाली, त्याची दशक्रिया झाली का नाही, मैत झालं का नाही, अशी काहींची झालेली नाहीत, की गेलेले आलेच नाही परत. का कुठे गेले ते? गेले शोधात, आत्मा काय अनात्म काय, मला असा एखादा महात्मा भेटल, मी दर फिरत राहील आणि देव भेटून देणार त्यांना. तेवढी जर तळमळ असेल तर ती देवावर भार असतो. तुका म्हणे ऐशी अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाय. हे दरवर्षी जे जाते त्यांची नाही. या चर्चेच्या संदर्भात पुढील बाबीचा विचार केला आहे. अनित्यापासून नित्य वेगळे करण्याची शक्ती आत्मा अनात्म विवेक. 1. 2. ज्याला आत्ता आपण अनित्य असे यथार्थपणे समजलो त्यापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवण्याची शक्ती वैराग्य. बघा काय, अनित्यपासून नित्य वेगळे करण्याची जी इच्छा निर्माण झाली, इच्छाशक्ती, त्याचं नाव काय? आत्मा अनात्म. दुसरं, ज्याला आता आपण अनित्य असे यथार्थपणे समजतो, आता आपण जगतोय ते जीवन कसं आहे, माझं अनित्य आहे, त्यापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवण्याची शक्ती, त्याचं नाव वैराग्य. 2. 3. शांतचित्तता, आत्मसंयमन, आंतरिक शांती, तितिक्षा, श्रद्धा आणि स्वस्थचित्तता, समाधी, षटक ते मनबुद्धीचे निश्चित स्वरूपाचे गुण असून त्याची जाणीवपूर्वक जोपासना करावयाची असते. आता या मालिकेतील शेवटचा 4था गुण, की जो प्रत्येक नवशिक्या साधकामध्ये आवश्यक असावयाच पाहिजे, अशा मुमुक्षतेची संपूर्ण व्याख्या दिली जात आहे. आपल्यामध्ये बाबांनी मुमुक्षत्व निर्माण केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मगाशी सांगितले त्याला सत्यस्वरूपाची ओळख होते, थोडा झटका दिला जातो. 2 मुमुक्षुत्व आहेत, एक फक्त परोक्ष ज्ञानातला आहे आणि एक अपरोक्ष ज्ञानातला आहे असं. आणि जो अपरोक्ष ज्ञानातला मुमुक्षु आहे ना, त्याची एक स्थिती आहे, लाचावले मन लागली सी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. साधकाची ही ज्वलत आकांक्षा ईश्वराच्या व गुरुच्या गूढ मध्यस्थीने काही अदृष्ट उद्दिष्ट प्राप्त करून घेण्याचा फक्त रिकाम टेकडा उत्साह असू नये. करूया आपण, गुरुजींवर माझी श्रद्धा आहे, भगवंतावर श्रद्धा आहे, धर्मग्रंथावर. रिकाम टेकडा म्हणजे वेळ असल्या बाहेरचं लॉक करा दरवाजांना, हा दरवाजा बंद करा, बाहेरची जाळे बंद आहे चंदूबाबा, बाहेर कोणी आहे म्हणजे कसं महत्वाचं, सगळी कामं, सत्संग बी गेला तिकडं टिपरीत तरी चालत, पण जावायला डोक्या घेऊन नाचायचं असं. हे दोघं इकडं जावायचं आले शोधित, असं पाहिजे. आपले जावय असते तर आपण गोडधोड करीत बसलो असतो. गोड धोड माहिती का तुम्हाला? नाही, धोड नाही माहिती, म्हणते गोड माहिती आहे. त्यांना लय आनंद झालाय, त्यांना झाली इकडं म्हणले. साधकाची ज्वलत आकांक्षा म्हणजे ईश्वराच्या आणि गुरुच्या गूढ मध्यस्थीने काही अदृष्ट उद्दिष्ट प्राप्त करून घेण्याचा फक्त रिकाम टेकडा उत्साह नाही. अदृष्ट म्हणजे माझ्या भाग्यात काय आहे, पुढं मला काही फायदा होईल का व्यावहारिक, असं नाही. स्वतःच्या मर्यादा कोणत्या आहेत, त्याची कारणे काय आहेत, हे त्याला निश्चितपणे माहीत हवे. स्वतःचे ध्येय कशासाठी करायचे मला आणि ते प्राप्त करून घेता येईल त्याच्या निरनिराळ्या पद्धती आणि मार्ग या संबंधी त्याला स्पष्ट कल्पना हवी. हे सर्व मुद्दे ह्या लहानशा आटोपशीर श्लोकामध्ये सूचित केले आहेत. आपल्या सत्यस्वरूप संबंधीचा सम्यक ज्ञानाच्या अभावी, बघा, आपल्या सत्यस्वरूपासंबंधीच्या आपण आपल्याला स्वतःला ओळखत नाही, म्हणून आपला बाहेरून नट्टापट्टा चालू आहे. ज्या दिवशी आपण स्वतःला आतून ओळखू ना, नट्टापट्टा संपला. मग नटू आपण, कुठून नटू? आतून. तरी कीर्तनाचे नि नटनाचे जे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, आतून नटायचे. आता सध्या नटणं कुठून आहे आपलं? बरं, आपले जे मार्गदर्शक आहेत ते कुठून नटतात? त्यांचे बी बाहेरून नटणे एकदम, आहे का नाही? असे झालरबाज धोतर, उपरणं बी झालरबाज पाहिजे, आहे का नाही? आणि गोरा माणूस असेल तर भगवा, आणि काळा माणूस असेल त्याला पर्यायच नाही, पांढऱ्याशिवाय फेटा, आहे का नाही? आपल्या सत्यस्वरूप संबंधीचा सम्यक ज्ञानाच्या अभावी आपल्याबद्दल आपल्या मनात विपरीत भावना निर्माण होतात. आपणच आपल्याला स्वतःला कमी समजतो, कारण आपल्याला माहीत नाही आपली उंची काय. आपल्याकडं सम्यक ज्ञान नाही, म्हणजे आत्मज्ञान नसल्यामुळे अभावी आपल्याबद्दल आपल्या मनात विपरीत भावना होतात. आपणच आपलं स्वतःला नुकसान करू. आपणच आपलं असं का झालं, असं होईल का, असं होईल का, असं तर नाही ना व्हायचं. आपण आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. शरीर, मन आणि बुद्धी मिळून सर्वाशी झालेले तादात्म्य
ज्याला अहमवृत्ती म्हणतात. आपलं शरीराशी तादात्म्य म्हणजे आपण स्वतःला काय समजतो, शरीर. मनाला असं पटत नाही. तुझ्या मनाला काय करायचं, तुझ्या मनाला काडी लाव म्हणून जायचे पंढरपूरला, मनाला काडी लावायची म्हणून. नमन करा म्हणजे काय, आपलं मन कशाला करायचं, नमन संपून टाकायचं. बुद्धी काय, बुद्धी चालते नाशकातच चालते ना. सर्वांशी झालेले तादात्म्य आहे आपलं, ज्याला अहमवृत्ती म्हणतात. तीच आपणामध्ये मर्यादाची भावना निर्माण करीत असते. मी हुशारे, अरे तू याच्यापेक्षा हुशारे, जेवढं समजतो ना त्याच्यापेक्षा हुशार आहे, पण तू स्वतःला काय समजतो, एवढंच हुशार समजतो. त्यामुळं ती मर्यादेची भावना निर्माण करीत असते. या मर्यादा काही आत्म्याच्या नसतात. आत्मा कसा आहे, आकाश आहे, एवढा आहे. आकाश एवढे का, आकाश त्याच्यामध्ये आहे, आकाश त्याच्यामध्ये लपंडाव खेळतो. आपण लपाछपी खेळतो कोणी आहे, मग तसं आत्मा शरीर आकाशाला लपायचं असतं तर कोणाच्या पाठी जातो लपायला, आत्मस्वरूपाच्या. कारण ते अनंत आणि परिपूर्ण आहे. काय, आत्मा तीच पूर्णता होय. आपले सत्यस्वरूप विसरताना आपण प्रत्यक्ष जे आहोत त्याहून काहीतरी वेगळे आहोत अशी आपण आपणासंबंधी कल्पना करून घेत असतो. आणि विपरीत कल्पना करून घेतलेल्या अशा व्यक्तित्वास भोगता सीमित आणि मर्त्य व्हावे लागते. तो मरका मनुष्य होतो. मर्त्य म्हणजे सीमित, म्हणजे छोटा होतो 3.5 हाताचा, आणि मी या सगळ्या गोष्टीचा काय आहे, भोगता आहे असं व्हावं लागतं त्याला. मग भोगावंच लागतं, मग सुटत नाही. काय ओळ आहे, 9व्या अध्यायात 28 नंबर श्लोकामधली दुसरी ओळ. मग अग्निकुंडे बीजी घातली त्याच्या खालची, हां, मग अग्निकुंडे बीजे घातली जी आगा कर्मे जे उरावे, ती सुख दुःखा ते भोगावे आणि फळावे, आणि तया ते भोगा यावे. देह आहे का, तो स्वतःला सीमित समजतो. आणि त्याच्यात उत्तर पण दिलं खाली, अर्जुना या देहाचे बांधवी न पडिजे, सुखदुःखाचे सागरी न बुडिजे, सुखे सुखरूप घडीजे माझे अंगा. हे कधी, आज आत्ता लगेच. काय ओळ आहे त्याच्यामध्ये, मी नंतर करीन आणि आत्ताच कर. म्हणून अर्जुन या परी पाहेचा वेळू नो हे भारी. बघू वेळापत्रकानुसार करू, नाही पाहेचा वेळू नो हे भारू. ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं मी तुला दिलेलं युक्ती, कसं राहायचंय ते आता नंतर करील, रिटायरमेंट झाल्यावर करेल, सगळी कामं आटपल्यावर करील. नाही, आज आत्ता या घडीला तू ती गोष्ट अंमलात आण. नाही आणली तर मग व्यक्तित्वास भोगता सीमित आणि मर्त्य व्हावे लागते. आपल्या सत्य स्वरूपाचा पुनर्शोध लावणे हे सगळ्यात मोठं काम आहे. आपण कोण आहोत, ही कोण आहे. तुम्हाला माहिती का, तो एक पिक्चर होता पिंजरा का कोण, तो मारुती कांबळे कोण, कोणता पिक्चर आहे, हां काय, खबरदार. बरोबर, पिक्चरचं नाव पण आहे खबरदार. कोण आहेस तू, तो कोण आहेस तू, कोण आहेस तू. आपल्या सत्यस्वरूपाचा पुनर्शोध लावणे म्हणजे सर्व दुःखाचा शेवट करणे होय. हाच उत्क्रांतीचा कळस होय. तुका झाला से कळस, ध्यान मंदिराचा परिपूर्णतेचा कळस. मी माझ्या सत्यस्वरूपाचा शोध लावला. एक लालाजी चमचमीत जेवणानंतर आपल्या बायको मुलासह सुखकर बिछाण्यावर विसावतात. त्यावेळी त्या स्वप्न पडते की ते त्या भयान जगात एकटेच असून त्या जंगलात उपाशी पोटाने आणि भग्न धैर्याने सुरक्षितेकरता आणि संरक्षणाकरता शोध घेत आहेत. एका भुकेलेल्या सिंहाने त्याचा क्रूरपणे पाठलाग करून सुरू केला आहे. लालाजी थापा टाकीत स्वतःच्या संरक्षणाकरता धावत आहेत आणि अंततः गंगेत उडी घेतात. लालाजी कुठे गेलेत, कुठे गेलेत बरोबर, एकदम नवले साहेब हुश, एकदम जागे आहेत. ते नाही गेले स्वप्नात लालाजी बरोबर. आणि लालाजी जागे कधी झाले माहिती आहे का, सिंह मागे लागलं, धापा टाकीत संरक्षणाकरता धावत आहेत आणि स्वतः गंगेत उडी घेतात आणि थंड पाण्याच्या स्पर्शाने लालाजी जागे होतात. तुम्हाला कसं काय अगोदर माहिती, वाचून आलेत का,
नाही यांच्यासारखं 1 नंबर 2 नंबर. आता नंबर तुमचा आहे साहेब, 3रा. अंदाजे गुळी मारल्यावर बसते का ना बरोबर. पाणी थंड आणि थंड पाण्याच्या स्पर्शाने जागे होतात. पाहतात तो काय काय पाहतात तो सिंह बसलाय नरडिओ, आहे का नाही. पाहतात तो सिंह नरडिओ बसलाय का नाही. सिंह कुठे सांग. सिंह नदीत आहे. बरोबर. याने उडी मारलो सिंह कुठं राहणार. आणि नरडिओ बसायचं म्हणजे हा जर थंड पाण्यात येतं सिंह पण नरडीत. सिंह पण पाणी पाहिजे. कसं मजा आहे का नाही. विवेक चुडामणी म्हणजे आहे का नाही. तो पाहतात तो काय प्रश्नचिन्ह. स्वतःच्याच लहानशा खोलीत असूनही त्यांना दरदरून घाम सुटलेला आहे असे त्यांच्या लक्षात येते. लालाजी आपल्या बायको मुलासह संपूर्ण सुरक्षतेमध्ये असूनसुद्धा स्वप्न भोगता या नात्याने स्वतःचे सत्यस्वरूप विसरून स्वतःच्याच मनाने निर्माण केलेल्या जगताशी तादात्म्य होत असतात. बघा, आपण स्वतःला विसरतो, मग संकुचित देहबुद्धीवर. आता स्वप्नात येत का जागे आहेत आपण. अजून स्वप्नात येत आपण 50% जागी झालो आहे, पण मधू परत डुकला येतोच ना, आहे की नाही. बरं, डुकला आल्यावर का सामान्य नसतो काय, बदबदा घोरत होता. अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी चेला, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की हो, तो बदबदा घोरत होता, तो जागा झालेला आहे आता. आणि त्याच्या बाजूचा दुसरा आता घोरायला लागलेला आहे, चालू आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाने निर्माण केलेल्या जगताशी तादात्म्य होत असते. जग खरं आहे आपण निर्माण केलेले, आपली कल्पना आहे, मनोकल्पना आहे आपली. हे जगत काय बोलतो तुम्ही, आम्हाला नाही पटत. नाही पटणार. ज्या वेळेला आपलं सगळं या जगाची देणेदारी संपेल ना, त्या दिवशी यथार्थ पटेल. आणि अशा तऱ्हेने स्वप्नात मात्र निराधार झालेले असतात. ज्या क्षणी ते जागे झाले त्याच क्षणी त्यांना सत्यस्वरूपाचा पुनर्शोध लागला. त्यानंतर त्यांना बंदूक घेण्याकरता आपल्या खोलीत धावत जाण्याला लागले आणि सिंहाला ठार मारण्याकरता पळावे लागले. बंदूक नाही काढली ना, कावर नाही काढली बंदूक. त्यानंतर त्यांना बंदूक घेण्याकरता आपल्या खोलीत धावत जाण्याचे आणि त्या सिंहाला ठार मारण्याकरता नसले तरी निदान पक्षी भिवण्याकरता तरी बाहेर दरवाजा उघडून अंधारातून बाहेर जाण्याची गरजच नव्हती. बघा, तरी गेले ते बाहेर हाकलून द्यायला. लहान बाळ नाही का म्हणतो, त्याला म्हणतो भोकाडी आली, भोकाडी आली. कुठं आहे ती, काय दरवाजा ते म्हणते उठा आजोबा, आणि दरवाजा खोलून भोकाडीला बाहेर हाकलून द्या. ज्या क्षणी जागे झाले त्या क्षणी त्यांना कळून चुकले की ते कधीच भुकेलेले नव्हते, पर जेवून झोपलेले होते ते. आणि ते जंगलात कधीच नव्हते, कारण कुठं होते ते, घरात बेडवर होते ते. आणि तो सिंह म्हणजे त्यांच्याच मनाची, बघा कसं पटवलेलं आहे. आपणच आपली कल्पना करून घेतलेली. एक आठवलं होतं मध्ये, पण पळून गेलो कुठं, आता नाही सांगा तुम्हाला. पुनर्शोध लागला. हां बघा, त्या क्षणी सांगा भागवतातली ओळ. हा, तक्षणी जागे झाला, पण कोणत्या क्षणी. नाही, शाबास. कोण 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 अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी. आता आपण रोजच ऐकतो म्हणलो आपण सारखे जागे. अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा जाय पळून तक्षणी जागीन ला. त्या क्षणाला आता त्याला बंदूक घेऊन सिंहाला हाकलून देण्यासाठी गेटच्या बाहेर जावं लागलं नाही. आता सुके मी निज लोगा शून्य सार तुका म्हणे मन नाही वृत्तीवरी सुखाचे तैसी प्रकृती जी आड होती
ती देवेची सारोली परोती, परतत्व माझे मती शेजार केला. चेल्यावरी पार्था, चेल्यावरी पाही. हा, चेहऱ्यावरी पाही, चेल्यावरी पाही. याला वाटलं मी फसला ना. चेल्यावरी, चेले म्हणजे काय पांडुरंग दादा? जागा झाला. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. चेल्यावरी पाहे, स्वप्नाची ती डोही. आपण तया ती काही काढू जायचे. आपण जर पाण्यात पडलोय असं स्वप्नात कळालं, मग जागे झाल्यावर स्वप्नात पाण्यात उडी मारून परत बाहेर काढायला जायला पाहिजे, ओलं होऊन आलं पाहिजे की नाही. म्हणजे साधना करणं म्हणजे देवापासून बाजूला जाणे. मग तया ते साधन काही न करणे. चला, कोण सांगतंय? हा, सावधानी सापेक्षी निशेष विशेष प्रज्ञावंत आणि विश्वासू तयासी साधने सायास करण्याची न लगे. सलाम, शाबास. असं पाहिजे. आता आपलं सगळ्यांचं पाठ आहे, पण अर्ध यांचं अर्ध त्यांचे, अशी आपली ज्ञानेश्वरी पाठ आहे सगळे. तिच्या पाया पड पूजा, म्हणजे तुला काहीतरी कळल. आहे का नाही? आपण हुशार मंडळीं बरोबर आहे का नाही पांडू दादा? आहे का नाही? आपण येड्यावानी करायला लागलो तर हे आपल्याला ताळ्यावर आणतील, आणि ते येड्यावानी करायला लागले आपण ताळ्यावर आणू. आहे का नाही? आणि मान्यवर कशाला आहेत? मजा बघायला. आमची मजा बघायला आहेत मान्यवर. आपल्या सत्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण मी म्हणजे देह म्हणजे मन, आणि मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, हा ग्रंथामध्ये आता इथून पुढं श व आणि धी येणार. श म्हणजे शरीर, व म्हणजे मन, आणि श म धी. हां, बरोबर काका वाचताय त्याचा अर्थ. श म धी, शरीर, मन आणि बुद्धी, असं श म धी. आपण स्वतःला काय समजतो? मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, आणि मी म्हणजे बुद्धी. या आपल्या अहं केंद्रित कल्पनाशी तादात्म्य होत असते. आपणच केलेल्या कल्पनेने आपण छोटे झालो. कल्पनेपासून कल्पिला जो ठेला. आपल्या गावाकडे गेलो, कल्पनेपासून कल्पिला जो ठेला, तेने पडे गोवा. माहिती आहे गोवा? नेने हरी. ज्याला गोवा माहिती आहे त्याला हरी माहीत नाही. म्हणजे तो स्वतःच्या शरीराला मी एवढा आहे समजतो ठेला, आणि त्यामुळे पडे गोवा, म्हणजे कळत नाही. बस आपल्या कल्पनेने आपण झालो. कल्पनेची सासू. खरी सासू जास्त त्रास देत नाही, पण कल्पनेची सासू म्हणजे ज्या, पहिलं लक्षात ठेवायचं मुलींनी, ज्या बाईचं नाव कल्पना आहे तिच्या पोराशी लग्न करायचं नाही. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. देहभावाला तुडवायचं. जसं गोरोबा काकाने जसं चिखल तुडवला, तसं देहभाव तुडून टाकायचा. मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी, या आपल्या अहम केंद्रित कल्पनाशी तादात्म्य होत असतो. तादात्म्य म्हणजे चिटकून राहतो. त्यानंतर तो माझ्या शरीर, मन, बुद्धीच्या ज्या अवस्था होतात त्याच माझ्या मूर्खपणामुळे माझ्या अवस्था ठरतात. या अविद्येचा शेवट करणे म्हणजे सत्यत्वाचे ज्ञान मिळवणे होय. याला संपवायचं. तिला अंजली द्यायची. दिली तिला अंजली, कुल नाम रूपासी, आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. कोणाचे शरीर? शरीर कोणाचे? अभंग पाठ आहे. देह हे काळाचे, धन कुबे राजे. ते मनुष्याचे काय? एवढं जरी सगळं असलं तरी हे सगळं कोणाचं आहे? आमचंच आहे. मरा मग तिकडं. ऐकूनी वाजत असे बोम नाही का? या अविद्येचा शेवट म्हणजे सत्यत्वाचे ज्ञान मिळवणे होय. ते ज्ञान पाहिजे. सत्यत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मा काय? मी शरीर आहे का?
हे माझं गाव आहे का, हे घाटकोपर आहे काय, हे घाटकोपर आहे, हे ना विपरीत ज्ञान आहे. आणि हे वैकुंठ आहे, हे यथार्थ ज्ञान आहे. आता कुठं येत आपण, वैकुंठधाम. आता वैकुंठधाम म्हणल्यावर लोक घाबरतात. वैकुंठधाम म्हणजे अग्निसंस्कार डायरेक्ट. बघा आता आपण वैकुंठात आहेत. आत्मतत्वासंबंधीच्या खऱ्या तत्त्वज्ञानाविषयी बघा, आत्मतत्वज्ञानासंबंधीच्या खऱ्या तत्त्वज्ञानाविषयक, खऱ्या तत्त्वज्ञानाविषयक म्हणजे अजून काय आहे, आत्मतत्वसंबंधीच्या खोट्या तत्त्वज्ञानाविषयी बी चर्चा चालू आहेत ना. म्हणून खऱ्या तत्त्वज्ञानाविषयी संकल्पनेची म्हणजे आपल्या विचारधारेची तर्कसंगती आणि स्वतःच्या बाह्यकारी अनित्यत्वाचे आणि मर्यादेचे वेदांतातील स्पष्टीकरण ज्याला समजले आहे तो खरा साधक होय. आपण काय खरं काय आहेत आपण, तुका म्हणे हा तो स्वयंपरब्रह्म. गेले विसरून अऱ्या देवा, म्हणती देव मोठे मोठे आणि पूजिता ती दगड गोटी. आता ही गेलो मंदिरात गेल्यावर पुजारी काकांना म्हणायचा हा हार घ्या आमच्याकडून, हे की नाही. सचेतन तुळशी तोडती अचेतन दगडा वाहती, भजन चालले फराटे खरे की खोटे देवच जाणे. खऱ्या तत्त्वज्ञानाविषयक संकल्पनेची तर्कसंगती आणि स्वतःच्या बाह्यत्कारी अनित्यत्वाचे, हे शरीर हे बाह्यत्काराने मी अनित्य आहे पण आत्मस्वरूपाने मी नित्य आहे, आणि मर्यादेचे वेदांतातील स्पष्टीकरण ज्याला समजले आहे तो खरा साधक होय. म्हणून खरा साधक म्हणून हे स्पष्ट आहे की मुमुक्षु म्हणजे कोणीतरी दिवसाकाठी काही ठराविक वेळ काही दिखाऊ कर्मकांडाचा पाठपुरावा करून आध्यात्मिक विकास साधण्याची व अदृष्ट सुख मिळवण्याची भोंगळपणे इच्छा करणारा कोणी अंध साधक नव्हे. सकाळी उठलं तासन तास करीत बसायचं काहीतरी देवधर नाटकबाजी आणि कांडाचा पाठपुरावा करून आध्यात्मिक विकास साधण्याची आणि अदृष्ट सुख व्यवहारातलं काही सुख मिळवण्यासाठी भोंगळपणे इच्छा करणारा कोणी अंध साधक नव्हे. तुमच्या आपली जेव्हा जगताबद्दलची आसक्ती संपेल ना त्या दिवशी एक वेगळं ज्ञान होणार आपल्याला. हे प्रतिबंध आहेत. एक्सप्रेसला आहेत का स्पीड ब्रेकर, एक्सप्रेसला स्पीड ब्रेकर नाहीत. मडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज, त्या राजमार्गाला चालल्यावर किती आनंद वाटतो. यांना जुन्या रोडनी नेलं का हे नको नको म्हणतात. नव्या रोडनी गाडी चालू आहे म्हणली मजा वाटते, आहे की नाही. सकाळी फक्त अर्धा तास, सकाळी फक्त अर्धा तास आणि सायंकाळी पुन्हा अर्धा तास साधक होणे म्हणजे सच्चा उपासक नव्हे. दिवसभर स्वस्वरूपाचा पुनर्शोध घेणे म्हणजे विशाल बुद्धी आणि दिव्य चैतन्य या संबंधीची जाण आपल्या जीवनात उतरवणे होय. पुनर्शोध घ्यायचा, बुद्धी व्यापक झाली पाहिजे, संकुचित नाही. प्रतिबंध येणार त्याला उलगडून जायचं, त्याला बाजूला करून जायचं. पाणी जसं पाटाने पळतं आणि पाटात मोठा दगड पडलं ते काय करतं, पाणी त्या दगडाला उचलून बाजूला ठेवतं मग जातं का नाही पुढं, नाही, त्याशी वाट बाजूला करून निघून जातं. या दगडाशी काय घेणं देणे, मला माझं इच्छित गंतव्यस्थान मला प्राप्त करायचं, मी वाकडी करून जाईल वाट. त्याला म्हणायचं, लोक म्हणतील याच्यात दम नाही, नाही दम आमच्यात, त्या दगडात दम आहे, त्याला म्हणा थांब बरेच दिवस इथंच, मी वाट करून जाणार. ती विशाल बुद्धी आणि दिव्य चैतन्य या संबंधीची जाण आपल्या जीवनात उतरवणे होय. माझ्या चित्स्वरूपाचा संपूर्ण प्रकाश झोत माझ्यावरच परत मिळवण्याकरता माझे मन व बुद्धी मला शुद्ध केली पाहिजे. बघा, माझ्या चित्स्वरूपाचा प्रकाश झोत माझ्यावरच, मी जे बाहेर फेकलेली माझी वृत्ती तिला मी आता बॅकमध्ये आणणार, माझ्यावरच सगळं लक्ष केंद्रित करणार, माझ्यावरच परत मिळवण्याकरता मलाच मला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं आहे, मलाच मला भेटायचं. परत मिळवण्याकरता माझे मन बुद्धीला मला शुद्ध केली पाहिजे, ती बुद्धी शुद्ध पाहिजे. माते नेनुनी भजन ते वायाची गाण्यान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष ज्ञान म्हणजे बुद्धी, ते ज्ञानरूपी बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. तैशी बुद्धी चोख कीजे जयाचे उजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या. बाबा
हे बुद्धीवर आलेलं पडळ निघून जातं. ज्ञान जे तुले दावी ते तुले वस्तीचा असे अगवे, ते देखे ऐसी बुद्धी व्हावी चोख. ज्ञान जे तुले दावे ते तुले ती वस्तूच आहोत आगवी. जेवढं जेवढं दाखवतं ज्ञान सगळं ते कोण आहे? तो परमात्मा आहे. अशी बुद्धी, समर्पक बुद्धी व्हावी समजून घेण्याची. छान. आणि नंतर सावकाश संतपणे त्यांना असे वळण द्यायलाच पाहिजे की कोणला? मनाला, बुद्धीला त्यांना शुद्ध केले पाहिजे. आपणच आपल्याला शोधण्यासाठी त्यांना बॅकमध्ये आणलं पाहिजे आणि नंतर सावकाश संतपणे त्यांना असे वळण द्यावयास पाहिजे की ती त्यांच्याबद्दल चिंतन करू लागतील. कोण? ते बाहेरचं चिंतन करू देता मन चिंतन करायला पाहिजे. मनानेच मनाचं चिंतन केलं पाहिजे, बुद्धीनेच बुद्धीचं शोध घेतला पाहिजे. असं त्यांना मागे वळून आले. ही आंतरिक स्वरूपाची क्रांती घडून, आता ही साधी क्रांती आहे, हेच युद्ध आहे ना अंतःकरणामध्ये बाहेर बी. मग पहिलं आत बदलायचं. ही आंतरिक स्वरूपाची क्रांती अर्धवट मनाने पाठपुरावा करावायच्या एखाद्या छंदासारखी घडून आणता येणार नाही. पूर्णपणे ते मन आपल्या काबूत आलं पाहिजे, बुद्धी आपल्या काबूत आली पाहिजे आणि त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे आता मला हे प्राप्त करायचं आहे. उलट आयुष्यभर पूर्ण वेळ करावायच्या प्रयत्नांचा तो परिपाक असतो. आयुष्यात किती वेळ करायचे ही गोष्ट? पूर्ण वेळ. एक क्षण रिकामा नाही गेला पाहिजे. मग कामधंदा करायचा का नाही? शरीर करील ना काम. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. हे ना. पुढं काय? तुझे नाम चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. आणि देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. चित्तात भगवंत आणि मुखात नाम. हो द्या बाकीचं काय व्हायचं ते. उलट आयुष्यभर पूर्ण वेळ करावयाच्या प्रयत्नाचा तो परिपाक असतो. असा सच्चा साधक जो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्यत्वाचा व्यवसायपूर्वक पाठपुरावा करण्यामध्ये व्यतीत करतो, तो खरा मुमुक्षू आहे. सत्यत्वाचा व्यवसायपूर्वक. सकाळी कशी वेळेवर दुकान खोललं पाहिजे, वेळेवर कामावर गेलं पाहिजे, तसं पाहिजे आपला. हो, सतत त्याच्याबद्दल जेवढं आपण जागरूक आहे तसं. आणि मग त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये व्यतीत करतो, तो खरा मुमुक्षू होय. श्लोक क्रमांक 28 वाचतो. त्या मुमुक्षू साधकामधील आकांक्षा जरी मंद किंवा मध्यम प्रचिती असली तरी श्री गुरुकृपेमुळे वैराग्याने आणि समाधिक गुणवाढीने तीव्र झाली म्हणजे आपले फळ मोक्ष देऊ शकते. त्या मुमुक्षु साधकामधील आकांक्षा जरी मंद, ईश्वर प्राप्त करायची आकांक्षा थोडी जरी नॉर्मल असली किंवा मध्यम प्रतीची असली तरी गुरुकृपेमुळे वैराग्याने आणि समाधिक गुणवाढीने तीव्र. गुरुची कृपा, वैराग्य पाहिजे, समाधायिक गुण पाहिजे आपल्याबरोबर आणि मग त्या आपोआपच त्याला ते फळ देणार. तीव्र झाली म्हणजे गुणवाढीने तीव्र झाली म्हणजे मग तो पहिला लूज आहे पण नंतर स्पीड घेणार. आपण सगळे तसेच होतो. आता जेवढा स्पीड घेतला एवढा स्पीड पहिला नव्हता. उपरोक्त क्रमाने सांगितलेल्या क्षमाधिक षडगुणांचा जर एखाद्याने हळूहळू स्थिरपणे पाठपुरावा केला आणि वैराग्याने त्याचा विकास केला तर स्वतःच्या ज्ञात मर्यादा आणि उणिवा यापासून मुक्त होण्याची ज्वलत इच्छा वाढीला लावणे आणि ती अच्युत पातळीवर राखता येणे शक्य होत असते. जर तैसे भोगातून निघता चित्त मज माझी, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रेगता. हळूहळू पंडूसुता, हळूहळू चला कोणी कोणाशी, मग हळूहळू तो तिथपर्यंत पोहोचू शकतो. नित्य आणि अनित्य, मग ते त्याला शक्य आहे. नित्य आणि अनित्य यामधील फरक ओळखण्याची नित्यानित्य विवेक शक्ती विकसित करून बघा. नित्य काय अनित्य याचं आपल्याला स्वतःला पण करता आला पाहिजे विश्लेषण. जे अनित्य आहे त्याचा त्याग करण्याचं आहे का नाही आपल्याकडे बुद्धी? नित्य आणि अनित्यतेची आहे ना. आता तुम्ही आता भाजी जी घ्यायला जाता त्या 100 जोडीतून बरोबर निवडून आणता की नाही? आता पहिली जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला कळत होतं का? नाही. पण आता कळालं की नाही? नित्य त्याच्यामध्ये असल्यानंतर त्याच्यातल्या उणीवा कमी जास्तपणा कळतो. मागच्या वेळेला जरा दिसली होती पण आतमध्ये मग उलटी करून सुलटी करून खोलून बघायची जोडी जमल काय तिथं? पण बघतोच की नाही आपण. मग तसं याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अँगलनी पाहतो तो हुशार होत जातो मनुष्य ऑटोमॅटिक.
नित्य आणि अनित्य यामधील फरक ओळखण्याची नित्यानित्य विवेकशक्ती, नित्य अनित्य नित्य ती शक्ती विवेकशक्ती विकसित करून जेव्हा एखाद्याने जे अनित्य आहे त्याचा त्याग करण्याकरता स्वतःवर सहज संयम प्रस्थापित केला असेल, जे चुकीचं आहे टाकून द्यायचं, जे गरजेचं नाही ड्रॉप करून टाकायचं. जेव्हा त्याने जाणीवपूर्वक व स्थिर प्रयत्नाने आत्मसंयम हे करताना कसं सहज नाही होत, हे जाणीवपूर्वक करावं लागेल आपल्याला. आता इकडे यायचं म्हणजे जाणीवपूर्वक यावं लागलं का नाही पळवापळी करून. जेव्हा त्याने जाणीवपूर्वक व स्थिर प्रयत्नांनी आत्मसंयम, मनाची शांतचित्तता, आंतरिक शांती, तितिक्षा, श्रद्धा, समचित्तत्व हे गुण मनोवैज्ञानिकदृष्ट्या जोपासले असतील तेव्हा त्याच्या आकांक्षेला थार चढते. आता त्याची कोणती आकांक्षा आहे? मी ईश्वर आपुला तो एक देव करून घ्यावा, मी त्या ईश्वराला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. व ती अप्रतिबंधकरित्या प्रामाणिक परिणामकारक ठरते. मग तेवढं जर त्यांनी केले ते सगळे गुण घेऊन आणि जर त्याचं ध्येय ठरलेलं असेल तर तो ती गोष्ट सहज प्राप्त करतो. या 4 गुणांमध्ये असा काही परस्पर संबंध आहे की त्यापैकी एकाचा जरी विकास केला तरी उरलेले त्या व्यक्तिमत्वात ऊर्जित अवस्थेत येत असतात. बघा, थोडा पैसा कमावला का पैशाला पैसा पैशाला पैसा पैशाला पैसा जोडला जातो, तसं परमार्थासुद्धा थोडं थोडं जमा करता करता वाढत जातं. मग सुख घडोघडी. म्हणून एखाद्यामधील एक जरी गुण असला, मन जरी हाताशी लागलं चालेल, बुद्धी जरी लागली तरी चालेल. म्हणून एखाद्यामधील मुमुक्षुत्व मंद किंवा मध्यम प्रतीचे असले तरी त्याने निराश होण्याचे कारण नाही. त्याने ह्यापैकी एक तरी गुणाचा दक्षतापूर्वक विकास केला तरी तो त्या उच्चतम तत्वाची तीव्र इच्छा खात्रीने बाळगू शकेल. मी मिळवणार ते बाळगू शकतो, माझ्याकडे एवढं आहे ना, याच्या जोरावर मी तेवढं प्राप्त करीलच. आपल्या देशात हल्लीच्या काळी गुरुकृपेची जादू हा एक किफायतशीर धंदा होऊन बसला आहे. जास्तीत जास्त नफा मिळवण्याकरता सुलभ मार्गाची मागणी करणारी भोळसट जनता अशा स्वयंनिर्वाचित गुरुच्या भक्षस्थानी सहज पडते. कामधंदा नाही करायचं, पण देव बाबा माझं कल्याण झालं पाहिजे. तुझं कल्याण होईल, पण तू पहिलं कोणाचं कल्याण कर? बाबाचं कल्याण कर. मग ते बरोबर ते सापडलं, ती गिऱ्हाईक बरोबर सापडतात. जर एखाद्या तरुणास काहीही गुंतवणूक न करता विपुल आणि त्वरित लाभ करून घेण्याची इच्छा असेल तर त्याला अशा उलट्या काळजाच्या गुरुपैकी एक होणे याहून दुसरा अधिक चांगला मार्ग असू शकणार नाही. म्हणजे डायरेक्ट गुरुच बनवायचं याला, असा उलट्या काळजाचा झाला असेल तर. हा धंदा इतक्या खोल गर्तेत गेला आहे की आजकाल असेही गुरु उपलब्ध आहेत की जे दूर अंतरावरील त्यांच्या शिष्यांना रोगनिवारक शक्तीच्या गुरुवैभवाची आणि गुरुप्रसादाची पाकिटे हमखास यश देणारी ताईत संतती कवचे परमेश्वराचा प्रसाद म्हणून शेंदुराचे पाकिटे पोस्टाने सुद्धा पाठवू शकतात. आणि लक्षात घ्या की ते सुद्धा माफक दराने घरपोच. श्री शंकराचार्यांच्या मग ते बरेच आपल्याला कोणता ॲड्रेस पाहिजे असं सांगा बरं का कोणाला. शंकराचार्यांच्या या ठिकाणीचे विधान अशा बेशरम मुक्त व्यापाराची निश्चित तरफदारी करीत नाही. हाय राग या शरम नसणारी माणसं असंच करणार ना, आबरूचे नसतात ते. बाबा म्हणतात आंतरिक दृष्टी प्राप्त झालेले आणि परिपूर्ण जीवन जगणारे गुरु कधीही आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्यास फक्त आपल्या कृपेचा अधिकांश वाटा देणारे व इतरांना त्यापासून वंचित ठेवणारे असतील. हे कोणत्याही तर्कसंगतीत जुळत नाही. असे साधू आपण कमी, आपली आई कशी आहे, आपल्याला जर आवडली एखादी वस्तू खा खा खा, ती तिचा विचार नाही करत आपल्याला उरेल का नाही. तसे आंतरिक दृष्टी प्राप्त झालेले आणि परिपूर्ण जीवन जगणारे गुरु कधीही आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच फक्त आपल्या कृपेचा अधिकांश वाटा देणारे. हा तुला हुशार आहे, तुला घेतो माझ्याजवळ, तुझा तिकडं, असं नाही करणार. व इतरांना त्यापासून वंचित ठेवणारे असतील. हे कोणत्याही तर्कसंगतीशी जुळत नाही. म्हणून ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्यान घेणे देणे सुखच होऊ द्या जगाच्या कल्याण. यांनी आपण केलेले मर्यादित. यांच्या संप्रदाय यांच्या पंथातले असले का हे यांच्या दुकानात त्यांचा फोटो लावतील. रोहिदास महाराजांचे शिष्य असतील समाजाचे ते असे त्यांच्या वाटून नाही दिलेले 18 पगड जातीमध्ये. गुरुकृपेची वाटणी
गुरुच्याकडून अशा तऱ्हेने नियंत्रित केली जात नसते. पण समोरच्याची जेवढी ताकद असेल, विहीर कधीच कोणाला म्हणत नाही तो तांब्या भरून ने, बादली भरून ने, हांडा भरून ने. ज्याची जेवढी ताकद आहे तेवढी तो उचलून नेत असतो. गुरुकृपेची वाटणी गुरुच्याकडून अशा तऱ्हेची नियंत्रित केली जात नसते, परंतु ती स्वीकारणाऱ्याच्या कुळतीवर मात्र अवलंबून असते. स्वतःमधील आत्मतत्वामध्ये रत झालेला, कुठं रत व्हायचा आहे? हो, पूर्णत्वास पोहोचलेला मानव गुरु सुखमय व परिपूर्णता, आनंद व परमसुख हे सर्व काळ सर्वांना सारख्या प्रमाणात प्रदान करीत असतो. त्याच्या लहान आणि मोठा वाटा घेणे हे त्याच्याकडे येणाऱ्या साधनेवर अवलंबून राहील. पण ते काय म्हणतात? कमळकल धालिया का कमलकलिका धालेपणे, हृदयातील मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे अमोदाशी. ती देणारी राजाला पण तोच सुगंध आहे आणि त्या राजाच्या सेवकाला पण तेच देते, ती राखून ठेवत नाही. आधनी घातली हरळ होती अमृताची तांदूळ, तरी भुकेची वेळ राखे जगन्नाथू, तया परिश्री गरू करतीचे अंगीकार, तरी तो होऊन ठाकी संसारू मोक्षमय. बघा, आपला संसार मोक्षमय. आपण नाही कल्पना, पण आपण जर कल्पना विचित्र केली तर तो परत बंदिस्त करेल. आपण मुक्त संसार करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. पूर्णत्वास पोचलेला मानवगुरु सुखमय परिपूर्ण स्व, लहान आणि मोठा वाटा घेणे त्याच्याकडे येणाऱ्या साधनेवर अवलंबून राहील. तुम्ही सागरातून किती पाणी नेऊ शकाल यावर तो सागर बंधन घालीत नाही. मर्यादा असतील तर त्या तुमच्या भांड्याच्याच. सूर्य आपल्या प्रकाशाने वाटप घरागणित अगर खोली गणित करीत नाही, परंतु भिंती या खोलीतील सूर्य प्रकाशाच्या प्रवेशाला अटकाव करीत असतात. या भिंती आपल्याला ज्ञानाला मी दे मग ज्ञान नाही विकसित होत. चिमणी थेंबर पाणी घेऊन गेल्यावर काही नदीतलं पाणी कमी होत नाही. तेव्हा आपल्याकडं असणाऱ्या काही गोष्टी वाटल्याने आपण कंगाल नाही होत, उलट वाढत असतं ते. परंतु भिंती या खोलीतील सूर्यप्रकाशाच्या प्रवेशाला अटकाव करीत असतात. नदी वाहत असते तुमच्या शेतात, त्यातून तुम्ही किती पाणी नेणार हे तुम्ही खोदलेल्या पाटावर अवलंबून राहील. यावरून असे दिसते की जेव्हा साधकाने आपल्यामध्ये विवेक, वैराग्य आणि समाधी षटसंपत्ती विकसित केलेली असतात, तेव्हा त्याचे मुमुक्षुत्व आपोआप वाढीला लागते. आणि ज्याच्याजवळ ही चारही गुण असतील असा साधक सद्गुरूच्या सान्निध्यात अधिक फायदा उठवू शकतो. एखाद्यामध्ये हे गुण जेवढ्या प्रमाणात अभिव्यक्त होत असतील तेवढ्या अधिक प्रमाणात तो सद्गुरूशी सुसंवाद राखू शकेल आणि तो सद्गुरूच्या उपदेशाचे महत्त्व संपूर्णपणे आणि सखोलपणे जाणू शकेल. श्लोक क्रमांक 28ला थांबतोय. किती ते किती वाचले आपण आज? 26 ते 28 म्हणजे दोनच. 26 ते 28 श्लोक वाचला. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, ग्रंथ विवेक चुडामणी, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोल सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ घोषावे. घोषोनी मजरावे पसाय दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची रतो ते लाहो. प्राणी दात वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया गुता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे लाभ. बोललेचे अर्णवा पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन. मार्तंड देता बहीण. ते सर्वाई सदा सज्जन सोय होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी. रचित आणि कुर्सी अखंडित.
आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होई रदान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.